दर रविवारी बाहेर जाणं हे तर आता कंपल्सरीच झालेलं आहे. दर रविवारी आम्ही एक ना एक चक्कर बाहेर मारतोच. मग नवीन-नवीन ठिकाणी कुठं ना कुठं जायचंच. त्याआधी सकाळचं रुटीन शेअर करतो. आता रविवार आहे म्हटल्यावर सुट्टीचा दिवस तर आपल्या आपल्या बायकांना काही कामापासून सुट्टी नाही आहे. त्याआधी पटकन स्वयंपाक करून घेतला. इथं मस्त गोबीची भाजी आणि ताक बनवलं होतं. इथे या दोघं बापलेकांची छान अशी मस्ती चालू होती. आता कानाला जेव्हापासून ही गाडी आणली ना तेव्हापासून तो त्या गाडीला सोडतच नाही आहे. पण त्याचं म्हणणं आहे की तुम्ही मला फिरवा. तो स्वतः काही फिरायला तयार नसतो. तर हे दोघं जण खेळू-खेळू एवढे जास्त दमले होते की त्यांची फरमाईश आली की संध्याकाळच्या वेळेला छोटा-मोठा नाश्ता म्हणून काहीतरी बनव बाई. मग काय करावं तर मस्त इथं बेसनाचे छान असे चिले बनवून घेतले. आता रविवार म्हटलं की असंच काहीसं चालू राहते. दिवसभर काही ना काही बनवतच राहावं कारण छोटी-मोठी भूकही लागतच राहते. मी चिले बनवले छान असे टेस्ट करून बघितले. तर खरं सांगते चवीला अप्रतिम झाले होते. आता इथं सर्व कामं आवरून निघालो बाहेर जाण्यासाठी. आता रविवार म्हटलं की एक चक्कर तर आम्हाला हवाच असतो कारण घरात मी पण कोंडल्यासारखे होते आणि कानात परत आला तर बाहेर निघायची एवढी हौस आहे ना काय सांगावं. बाहेर गेलो म्हटल्यावर काही ना काही खाऊन तर आलंच पाहिजे. आणि माझं ऑल टाईम फेवरेट म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी पण घेतली आणि छान अशी बेल पण घेतली. आणि बाहेरचं वातावरण एवढं छान होतं ना की घरी यायची इच्छाच नव्हती. पण घरी आल्यावर सिंपलच अशी खिचडी बनवली. आणि खिचडी नाही गरम-गरम खायलाच मजा येते. त्यामुळे पटकन अशी जेवणं करून घेतली आणि मी माझी बाकीची कामं आवरते तेवढ्या त्या कानाची मस्ती चालू झाली. असे टोपल्यातले भांडे काढायचे नाही आणि आपटायचे. याला ना खूप जास्त मजा येते असे भांडे आपटायला. जाऊ द्या असो याची मस्ती तर चालतच राहील. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.